Hello everyone, welcome back to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the next lecture in the lecture series of Maharashtra Civil Services Joining Time Foreign Services Rules जे आपण स्टार्ट केलेलं आहे 1981चं. त्यामध्ये आपण ह्यामध्ये चॅप्टर 3 स्टार्ट केलेलं आहे. ऑलरेडी आपण जे रूल 20 आहे तिथं पण कवर केलेलं आहे. खूप लेंदी व्हिडिओ होत होता त्यामुळे आपण ह्यामध्ये पार्ट केलेत. आता ह्या पार्टमध्ये आपण पार्ट 2 बघणार आहोत. रूल 20 टू रूल 32पर्यंत बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया विदाउट वेस्टिंग अ टाईम. चॅनलला सबस्क्राईब आधी करा सगळ्यात पहिला आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करून घ्या आणि लाईक बटन हिट करा. आणि लास्ट पॉईंट, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला फीडबॅक जरूर द्या की लेक्चर कसा वाटला आणि काय चेंजेस हवेत ह्यामध्ये. जर तुम्हाला काही डाऊट असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. ओके, चला स्टार्ट करूया. आपण रूल 21 पासून इथं बघणार आहोत. आता ह्यामध्ये काय म्हटले, सगळ्यात पहिला रूल 21 मध्ये जॉईनिंग टाईम फ्रॉम ओल्ड हेडक्वार्टर टू न्यू हेडक्वार्टर ऑन दी टूर. आता ह्यामध्ये बेसिकली काय सांगितलं आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. ओके, तरी एक्झाम्पल पण इथं काय दिलेलं आहे, आपण एक्झाम्पल ह्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. जरी समजलं नाही तरी आपण एक्झाम्पल थ्रू काय करून घेऊ शकतो, इथं समजून घेऊ शकतो. ओके, तर सगळ्यात पहिला जे आहे यामध्ये जॉईनिंग टाईम फ्रॉम ओल्ड हेडक्वार्टर आहे. यामध्ये ओल्ड हेडक्वार्टरपासून न्यू हेडक्वार्टरपर्यंत तुम्हाला जो जॉईनिंग टाईम दिलेला असतो तो किती असणार आहे जॉईनिंग टाईम, त्याबद्दल इथं सांगितलेलं आहे. Joining time from old headquarter to new headquarter on tour. If government servants headquarter while on tour is changed to the station itself or the temporary transfer is made permanent by the competent authority, joining time may be calculated from old headquarter to new headquarter if officer actually travels to the old headquarter to wind up household etc. आता ह्याचं सिम्पल मिनिंग काय आहे ते आपण बघूया. त्यामध्ये इवन इफ ट्रान्सफर बिकम परमनंट व्हाईल ऑन दी टूरवर असताना जरी ट्रान्सफर परमनंट झाला असेल, जॉईनिंग टाईम कॅन बी इन्क्लूड ट्रॅव्हल फ्रॉम ओल्ड हेडक्वार्टर इफ दी ऑफिसर नीड्स टू रॅप अप दी अफेअर्स. म्हणजेच काय, जर गव्हर्नमेंट सर्वंट टूरवर असताना त्याचा हेडक्वार्टर चेंज झाला, म्हणजे एक हेडक्वार्टर तर तो कुठं होता, नागपूर, इथे एक्झाम्पल दिले, नागपूर हेडक्वार्टरला होता. नागपूर टू पुणे जाणार आहे तो, नागपूरला होता, पुणेला त्याचा ट्रान्सफर झालेला आहे. तर त्यावेळेस किंवा टेम्पररी ट्रान्सफर परमनंट झाला, म्हणजे टेम्पररी असेल आधी, परमनंट झाला त्यावेळेस, तर जॉईनिंग टाईम कसा काउंट करायचा आहे हे या रूलमध्ये सांगितलेलं आहे. आता बघा रूलमध्ये काय सांगितलं आहे की एम्प्लॉई टूरवर आहे, एम्प्लॉई काय आहे, टूरवर आहे, त्याचा त्याच्या ड्युटीच्या दरम्यान हेडक्वार्टर चेंज झाला, म्हणजे हेडक्वार्टर चेंज झाला किंवा टेम्पररी ट्रान्सफर परमनंट, म्हणजे टेम्पररी जो होता तो ट्रान्सफर टू दी परमनंट झाला. ओके, तर जॉईनिंग टाईम ओल्ड हेडक्वार्टर टू न्यू हेडक्वार्टर जे आहे ह्यामध्ये पर्यंतचा काउंट होऊ शकतो. जो जॉईनिंग टाईम आहे त्यामध्ये तुम्हाला किती वेळ लागणार आहे, ओल्ड हेडक्वार्टर टू न्यू हेडक्वार्टर जो आहे त्यामध्ये तुम्हाला जायला किती टाईम लागणार आहे, तो टाईम इथं काय केला जाणार आहे, काउंट केला जाणार आहे. ओके, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, ह्यामध्ये कंडिशन आहे, ह्यामध्ये काय आहे, कंडिशन आहे, एम्प्लॉई खरंच ओल्ड हेडक्वार्टरला परत गेला पाहिजे, म्हणजे त्यामध्ये घर सामान घ्यायला, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय आहे, हो टूरवर आहे. एक्झाम्पल बघा की यामध्ये कंडिशन का घातलीत त्यांनी, टूरवर आहे आणि टूरवरून तो सामान वगैरे त्याचं ऑलरेडी काय आहे, न्यू हेडक्वार्टरच्या तिथंच तो म्हणजे आहे, तिथंच आहे न्यू हेडक्वार्टरला, तर परत जॉईनिंग टाईमची काही गरज नाही आहे ना तिथं, समजते का, जॉईनिंग टाईमची काही गरज नाही आहे. त्यामध्ये कंडिशन अशी घातली आहे की तो काय असायला पाहिजे, तो जो ओल्ड हेडक्वार्टर आहे तिथं परत, म्हणजे कुठं नागपूरला तो परत रिटर्न असायला पाहिजे. त्यामध्ये सामान वगैरे घर सामान जो वाइंडअप आहे ते सगळं सामान उचलून तो काय आणायला पाहिजे, न्यू हेडक्वार्टर म्हणजे नागपूरला यायला पाहिजे. तो एक स्टोरी टाईप लक्षात ठेवा. जॉईनिंग टाईम म्हणजे काय सिम्पल आहे की तुमचं काय झालं आहे, पोस्टिंग झालं आहे परमनंट पोस्टला आणि तुम्हाला आता जॉईनिंग टाईमला जायचं आहे. त्यावेळेला जॉईनिंग टाईमला जाताना तुम्हाला सगळं सामान वगैरे गाशा गुंडाळून जावं लागणार आहे. मग गाशा गुंडाळून जात असताना तुम्हाला काहीतरी टाईम पिरियड पाहिजे ना, त्याच्यासाठी जो टाईम पिरियड दिला जातो त्यालाच हे आपण रूल 21मध्ये मेन्शन केलेलं आहे. वाइंडअप हाऊसहोल्ड म्हणजे काय, वाइंडअप हाऊसहोल्ड म्हणजे म्हणजे घर जे आहे सगळं घरातलं सामान वगैरे गोळा करणे, ते त्याला आपण म्हणतो. इम्पॉर्टंट पॉईंट्स यामध्ये लक्षात ठेवायचे की एम्प्लॉई टूरवर आहे,
सगळ्यात पहिली गोष्ट एम्प्लॉई टूरवर आहे, म्हणजे गव्हर्नमेंटच्या कामावर आहे, ड्युटीवर आहे. हेडक्वार्टर चेंज झाला, ओल्ड हेडक्वार्टरला तो सामान घ्यायला परत गेला असला पाहिजे. जॉईनिंग टाईम काय असणार आहे, ओल्ड हेडक्वार्टर टू न्यू हेडक्वार्टरला जेवढा टाईम लागणार आहे तेवढा टाईम तिथे दिला जाणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, हेडक्वार्टर पुणे आहे, पहिलाचा हेडक्वार्टर काय आहे, पुणे आहे. ऑफिसर टूरवर गेला, दिल्लीला गेला. एक्झाम्पल बघा, जो ओल्ड हेडक्वार्टर आहे ना पुणेला आहे ओल्ड हेडक्वार्टर. मग आता ह्यामध्ये ऑफिसर जो आहे दिल्लीला कशासाठी गेला, टूरवर गेला. टूर म्हणजे काय, फिरायला वगैरे नाही, ह्यामध्ये ड्युटी कन्सिडर केली जाते. ह्यामध्ये टूर जे आहे ऑफिशियल ड्युटी असते, ऑफिशियल टूर आहे यामध्ये. आता ओल्ड हेडक्वार्टरला ह्यामध्ये दिल्लीमधून परत तो इकडे जायला पाहिजे, पुणेला, ना की नागपूरला नाही. हे नवीन आहे, न्यू हेडक्वार्टर आहे. मग ह्यामध्ये सामान वगैरे घ्यायला तो काय जायला पाहिजे, पुणेला जायला पाहिजे ना. आता तो पुणेला गेला असला पाहिजे. आता पुण्याला गेल्यानंतर तिथून तो सामान वगैरे घेऊन मग इथं जे टाईम पिरियड लागणार आहे ना, तेवढं टाईम पिरियड त्याला जॉईनिंग टाईमला दिलं जाणार आहे. आय होप तुम्हाला हा पॉईंट समजला असणार आहे इझिली. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. ह्यामध्ये 22मध्ये काय सांगितलं आहे, 22 फर्स्ट पॉईंट, स्पेशल प्रोव्हिजन, शॉर्ट डेप्युटेशन, ट्रेनिंग, epidemic duty. First of all, we see the what is meaning by the epidemic duty. What is the mean by the epidemic duty? त्याच्यानंतर आपण मग हे मेन पॉईंट जो आहे, पहिला टायटल बघायचं आपण, मग सगळ्यात पहिला मग पुढचा बघायचा. ओके, तर ह्या टायटल बघू काय आहे की एपिडेमिक ड्युटी म्हणजे काय, एक असा रोग जो ह्यामध्ये काय असतो की लोकांना एकच म्हणजे वेळेस पसरू शकतो, म्हणजे लाईक कोरोना असू दे किंवा डेंग्यू असू दे किंवा असे काहीतरी असतात, स्वाईन फ्लू, प्लेग जे असतात ना, एका वेळेस भरपूर लोकांना पसरू शकतो त्यामुळे. ओके, मग त्यामध्ये काय सांगितलं, गव्हर्नमेंट सर्वंटला असा रोग पसरल्यावर स्पेशल ड्युटीसाठी पाठवला जातो. त्यामध्ये म्हणजे इपिडेमिक ड्युटी म्हणजे म्हणजे रोग जो आहे पहिल्या वेळेस गव्हर्नमेंटने दिलेली स्पेशल जी ड्युटी असते ना, त्यावेळेस पहिल्या वेळेस झाल्यावर कोरोना टाईममध्ये जे डॉक्टर्स, पोलीस, टीचर्स, ऑफिसर्स यांना स्पेशल ड्युटी दिलेली होती ना, पोलीस वगैरे बाहेर लोक किंवा डॉक्टर बघितलाच असेल कोरोनाच्या टाईम पिरियडमध्ये कसे हेल्प करत होते आपल्याला. ओके, कित्येक जणांचे जीव वाचवले. त्याच्यासाठी जो 22A ह्यामध्ये प्रोव्हिजन सांगितलेला आहे. लक्षात ठेवण्यासाठी ह्यामध्ये डेप्युटेशन, ट्रेनिंग, एपिडेमिक आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन सेकंडमध्ये आहे. थर्डमध्ये जेल डिपार्टमेंटसाठी दिलं आहे. त्याच्यानंतर फोर्थमध्ये वर्क चेंज स्टाफ आहे यामध्ये. ओके, असं 3 लक्षात ठेवायचं. ह्यामध्ये आपण बघू आता काय म्हणले बेसिकली यामध्ये, for government servants on special courses, training, temporary fair epidemic duty less than or equal to 3 months, or duty to other areas without headquarter change, head of offices should allow only absolute necessary joining time. आता ह्यामध्ये बेसिकली काय सांगितलं आहे आपण हे बघायचं आहे. ह्यामध्ये आता तुम्हाला एपिडेमिक ड्युटी म्हणजे काय समजलं असणार आहे. ओके, आय होप. त्याच्यानंतर काय आहे, जर गव्हर्नमेंट सर्वंटला पाठवलं असेल त्या ड्युटीवर, तर ह्यामध्ये स्पेशल कोर्स, ट्रेनिंग, टेम्पररी ड्युटी, एपिडेमिक ड्युटी, दुसऱ्या प्लेसला ड्युटी असेल, पण हेडक्वार्टर चेंज होणार नाही. यामध्ये हेडक्वार्टर जे आहे ते सेम असणार आहे. आता एपिडेमिक ड्युटी, ट्रेनिंग, डेप्युटेशन टेम्पररी असते ना, मग हेडक्वार्टर चेंज होणार नाही ह्यामध्ये. ओके, तर त्यामध्ये पण ह्यामध्ये पीरियड पण मेन्शन आहे. आपल्याला पीरियड मस्ट लक्षात ठेवायचा आहे. पीरियड जो आहे लेस दॅन ऑर इक्वल टू 3 मंथ्सचा पीरियड आहे यामध्ये. ओके, आता तर फुल जॉईनिंग टाईम मिळत नाही यामध्ये, पूर्ण तुम्हाला जॉईनिंग टाईम मिळणार नाही आहे, कारण तुमचं हेडक्वार्टर चेंज झालेलं नाही आहे. ओके, फक्त ॲब्सोल्यूट आणि नेसेसरी तुम्हाला जे जॉईनिंग टाईम आहे तेवढंच तुम्हाला जेवढं ॲब्सोल्यूट आहे नेसेसरी जॉईनिंग टाईम इथं काय केलं जाणार तुम्हाला मिळणार आहे. मिनिमल जॉईनिंग टाईम तुम्हाला ते लक्षात ठेवायचं असेल तर एवढंच पॉईंट लक्षात ठेवायचं. ह्या केसमध्ये एवढंच मिनिमल जॉईनिंग टाईम तुम्हाला काय दिलं जाणार आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे मूव्ह करूयात. आय होप तुम्हाला फर्स्ट पॉईंट समजला असणार आहे. स्पेशल प्रोव्हिजन जे आहेत ट्रेनिंग इन्स्टिट्यूशनसाठी आहे, तर ह्यामध्ये काय म्हटले बघूया आपण. आता ह्यामध्ये काय म्हटले की गव्हर्नमेंट टीचर्स फॉर बी एड जे असतात, फिजिकल एज्युकेशन, लॉंग टर्म कोर्सेस और ट्रेनिंग ॲट दी GB ट्रेनिंग सेंटर बॉडी मे ग्रँटेड ॲक्च्युअल जर्नी टाईम प्लस 1 डे त्यांना मिळणार आहे यामध्ये जॉईनिंग टाईम आफ्टर ट्रेनिंग. आता ह्यामध्ये बघा की ह्यामध्ये आपण बघितलं ह्यामध्ये जेवढं नेसेसरी आहे, आता तुम्हाला 3 तास जॉईनिंग टाईमसाठी लागत असेल
म्हणजे तीन तास जेवढं नेसेसरी जॉईनिंग टाईमला तेवढंच तास तुम्हाला दिलं जाणार आहे, मग तेवढंच टाईम दिलं जाणार आहे, नेसेसरी अँड ॲब्सोल्यूट. ओके. पण इथं काय सांगितलं आहे की तुम्हाला गव्हर्मेंट टीचर असू देत, BEd ट्रेनिंगसाठी गेले असतील, फिजिकल एज्युकेशन लॉंग टर्म कोर्सेस असतील त्यामध्ये, और ट्रेनिंग ॲट दी GB ट्रेनिंग असेल, कॉर्नर बॉडी मे बी ग्रँटेड ॲट दी ॲक्च्युअल जर्नी टाईम असेल प्लस 1 डे असेल, तर ॲज अ जॉईनिंग टाईम आफ्टर ट्रेनिंग जे असणार आहे ह्यामध्ये, तर त्यावेळेस काय असणार आहे, ह्यामध्ये एक ॲक्च्युअल जर्नी टाईम दिलं जाणार आहे, प्लस ह्यामध्ये काय केलं जाणार आहे तुम्हाला आफ्टर 1 डे ह्यामध्ये काय दिलं जाणार आहे, 1 डे ह्यामध्ये ॲड जे आहे ते पण ह्यामध्ये इन्क्लूड केलं जाणार आहे. आता ह्यामध्ये बघा की ट्रेनिंग रिलेटेड ट्रॅव्हल जे आहे, जॉईनिंग टाईम लिमिटेड टू दी जर्नी प्लस 1 डे असणार आहे, जेवढं असणार आहे त्यात 1 डे ॲड असणार आहे. आता त्याच्यामध्ये नेक्स्ट जे आहे स्पेशल प्रोव्हिजन जेल डिपार्टमेंट पण असणार आहे, यामध्ये ऑफिसर्स सेंड टू दी जेल ऑफिसर्स असणार आहेत, ट्रेनिंग स्कूल पुणे ह्यामध्ये आहे. त्यामध्ये जॉईनिंग टाईम जे आहे रूल 15 प्रमाणे होणार आहे, तुम्ही रूल 15 आधी जाऊन बघा. ओके. जेल ऑफिसर्स फॉलो दी नॉर्मल जॉईनिंग टाईम जे आहे तेच इथं फॉलो केले जाणार आहे. अँड फॉर दी ट्रॅव्हल प्लस प्रिपरेशन, ट्रॅव्हलिंगसाठी आणि तुम्हाला प्रिपरेशनसाठी जेवढं टाईम लागणार आहे तेवढं दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ईमध्ये स्पेशल प्रोव्हिजन्स सांगितले. स्पेशल प्रोव्हिजन्स ह्यामध्ये वर्क चार्ज स्टाफ ह्यामध्ये सांगितले. स्पेशल प्रोव्हिजन्स वर्क चार्ज स्टाफ आहे यामध्ये. वर्क चार्ज स्टाफ, आता हे मेन आपल्याला बघायला पाहिजे की वर्क चार्ज स्टाफ म्हणजे काय. ओके. व्हॉट इज द मिनिंग ऑफ वर्क चार्ज स्टाफ तुम्हाला कळालं ना, मग पुढचं समजणार आहे यामध्ये. स्पेशल प्रोव्हिजन वर्क चार्ज स्टाफ, व्हॉट इज द मिनिंग ऑफ वर्क चार्ज स्टाफ. आता ह्यामध्ये आपण जर म्हटलं वर्क चार्ज स्टाफ म्हणजे असा एम्प्लॉई जे परमनंट गव्हर्मेंट सर्वंट नसतात, म्हणजे काय असतात की ते टेम्पररी असणार आहेत. यामध्ये काय असणार आहे की परमनंट गव्हर्मेंट सर्वंट ते नसणार आहेत. ओके. पण स्पेसिफिक वर्क किंवा प्रोजेक्टसाठी टेम्पररी ठेवले जातं. एक स्पेसिफिक वर्कसाठी काय केलं, म्हणजे वर्कसाठी त्यांना काय केलं, चार्ज दिलेली असते त्यांना. ओके. टेम्पररी क्लर्क ट्रान्सफर टू गेट्स जॉईनिंग टाईम प्लस पे लाईक दी रेग्युलर गव्हर्मेंट. यामध्ये त्यांची सॅलरी पण त्या वर्क प्रोजेक्ट त्या फंडमधूनच दिली जाते ह्यामध्ये. ओके. आता मेन प्रोव्हिजन काय म्हणले यामध्ये, वर्क चार्ज स्टाफ एंटायटल टू ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस ऑन द ट्रान्सफर शुड ऑल्सो बी अलाउड जॉईनिंग टाईम अँड जॉईनिंग टाईम पे ॲज ॲडमिसिबल अंडर रूल 15. आता ह्यामध्ये रूल 15 सारखं घ्यायलाच तर आपण रूल 15चा रेफरन्स घेणार आहोत. त्यामध्ये रूल 15 काय आहे हे आपण बघूयात आता. ओके. आता रूल 15 आपण ऑलरेडी एकदा कव्हर केलेला आहे, तरी पण आपण रूल 15 आधी बघूयात, कारण रूल 15 खूप वेळा आले. त्यामध्ये मिनिंग फक्त रूल 15मध्ये काय आहे, जॉईनिंग टाईम कॅल्क्युलेशन आपण बघितलं होतं. ट्रान्सफर फ्रॉम वन स्टेशन टू अनादर स्टेशन मॅक्झिमम तुम्हाला 30 डेज ग्रँट केला जातो. इन्क्लूड 7 डेज प्रिपरेशन असणार आहे, त्यामध्ये इन्क्लूड संडे हॉलिडेज असणार आहेत. त्याच्यानंतर काय सांगितले की पीरियड फॉर ॲक्च्युअल जर्नी किती असणार आहे, ॲक्च्युअल जर्नीसाठी 1 डे फॉर दी ट्रान्सफर विदिन दी सेम अँड ॲडजॉइनिंग डिस्ट्रिक्ट असेल तर 1 दिवस दिलं जाणार आहे, आणि अनादर डिस्ट्रिक्टमध्ये असेल तर 2 दिवस दिले जाणार आहेत त्यामध्ये. आणि ह्यामध्ये सेकंड पॉईंटमध्ये काय सांगितलं, पार्शियल अवेलमेंट लीव क्रेडिट जे आहे, इफ दी जॉईनिंग टाईम नॉट फुलफिल इफ जॉईनिंग टाईम नॉट फुल्ली अवेल्ड डेज नॉट यूज मॅक्झिमम 10 डेज असणार त्यामध्ये. ओके. मग ह्यामध्ये जे तुम्हाला बघा की ह्यामध्ये काय सांगितलं, तुम्हाला ऑफिसर युजेस 5 to 9 डेज जॉईनिंग टाईम, 4 डेज क्रेडिटेड ह्यामध्ये, म्हणजे आउट ऑफ 9 डेज तुम्हाला काय केलं ह्यामध्ये ग्रँट केले, तर त्यातले 4च दिवस तुम्ही यूज केला आहे, तर तुम्हाला क्रेडिटेड अर्न लीव म्हणून तुम्हाला इथं काउंट केलं जाणार आहे, एवढंच सांगितलं. फक्त त्यामध्ये संडेज काउंट होणार नाही आहे फॉर दी जर्नी. हॉलिडेज इन्क्लूड होणार, खरं संडे काउंट होणार नाही. संडे जे आहे ते मॅक्झिमम 30मध्ये ह्यामध्ये काउंट होणार आहे. ओके. हे लक्षात ठेवा. हे ना, ह्या ई पॉईंटकडे वळूयात. ई पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे बघा, की ई पॉईंट जो आहे ह्यामध्ये काय म्हटले की मेन रूलचा मिनिंगच बघा, जर वर्कच्या स्टाफला ट्रान्सफर झाला म्हणजे टेम्पररी पिरियडसाठी, टेम्पररी कामासाठी, आणि त्याला ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस मिळतो, त्याला काय मिळणार आहे ह्यामध्ये, ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस मिळणार आहे. ओके. तर त्याला जॉईनिंग टाईम पण मिळणार आहे यामध्ये. ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस जर मिळत असेल, मी काय म्हणते की ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस जर मिळत असेल तर त्याला जॉईनिंग टाईमसुद्धा मिळणार आहे ह्यामध्ये. ओके. आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला इथं रूल 15, आत्ताच मी तुम्हाला रूल 15 सांगितलं, तो त्याचा रेफरन्स इथं काय करायचं आहे, ऑब्व्हियसली इथं तो रेफरन्स घ्यायचाच आहे. आता त्याच्यानंतर काय म्हटलं आहे की सिम्पली एवढंच लक्षात ठेवायचं आहे, ह्यामध्ये वर्क चार्ज स्टाफ झाला म्हणजे वर्क चार्ज
जो स्टाफ आहे म्हणजे टेम्पररीच आहे, एका स्पेसिफिक वर्कसाठी त्याला नेमले, त्याचा जर ट्रान्सफर झाला, ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस दिलं जाणार आहे, जॉईनिंग टाईम पण मिळणार त्यामध्ये. आणि जॉईनिंग टाईम पे जे आहे यामध्ये रूल 15 प्रमाणे प्रोसिजरप्रमाणे इथं काय करायचं द्यायचं आहे. आपण बघितलेलंच आहे 7 दिवस वगैरे मॅक्झिमम 30 डेज जॉईनिंग टाईम असणार आहे. सेम डिस्ट्रिक्टमध्ये असेल तर 1 दिवस, अनदर डिस्ट्रिक्टमध्ये असेल तर 2 दिवस. ओके, अर्न लीव पण आपण बघितलं आहे की त्यामध्ये त्याला जास्त म्हणजे 10 दिवसाचा टाईम दिला आणि तो 5च दिवस यूज केला तर 5 दिवस त्याला अर्न लीवमध्ये क्रेडिट होणार ते. ओके, तर हे सगळे रूल तुम्ही डोक्यात ठेवायचे आहेतच. त्याच्यासोबत आपण ह्यामध्ये 23 बघूया. आता 23मध्ये काय सांगितलं, ट्रान्सफर ड्युरिंग वेकेशन. आता वेकेशनच्या दरम्यान ट्रान्सफर झालेलं आहे. वेकेशनमध्ये ट्रान्सफर ड्युरिंग वेकेशन, गव्हर्मेंट सर्वंट ट्रान्सफर ड्युरिंग वेकेशन may join new post end of the vacation even if joining time under rule 15 is exceeded. की गव्हर्मेंट सर्वंट ट्रान्सफर ड्युरिंग दी वेकेशन. आता म्हणले की जर गव्हर्मेंट सर्वंटला वेकेशनच्या टाईमला ट्रान्सफर झाला, म्हणजे वेकेशन असताना त्याचा ट्रान्सफर झाला असेल सुट्टीच्या दरम्यान, तर तो वेकेशन संपल्यावर न्यू पोस्ट जॉईन करू शकतो, जरी जॉईनिंग टाईम रूल 15पेक्षा जास्त होत असेल तरीसुद्धा. कारण वेकेशन बघा काय म्हणले की वेकेशनच काय, दिवाळी वेकेशन आपल्याला 15-20 दिवसाची सुट्टी असतेच ना, मग वेकेशन 30 दिवसात 15-20 दिवसाची मी एक्झाम्पल देते आहे. ओके, त्यामध्ये समजा की दिवाळी सुट्टी 20-25 दिवसाची आहे, बट 25 दिवसाची आहे त्यामध्ये. ओके, तर आपल्याला रूल 15नुसार आपण बघितलं मॅक्झिमम जॉईनिंग टाईम 15 दिवस, सॉरी मॅक्झिमम जॉईनिंग टाईम 30 दिवस होता. आपण रूल 15मध्ये बघितले, लक्षात नसेल तर परत एकदा जाऊन बघा, मागं घ्या व्हिडिओ. ओके, लेक्चर मागे घेऊन बघू शकता. 15मध्ये काय बघितलं, 30 दिवस मॅक्झिमम देऊ शकतो आपण. ओके, 30 दिवस दिला, पण इथं 25 दिवस ऑलरेडी वेकेशन आहे. ओके, वेकेशन 25 दिवस प्लस तुम्हाला जॉईनिंग टाईम पण किती दिले तुम्हाला, आता इथं एक 10 दिवस धरा जॉईनिंग टाईम, तर किती झालं टोटल 35 डेज झाले ना. जरी हे मॅक्झिमम आपलं जे मॅक्स टाईम पिरियड आहे ना रूल 15नुसार तरी वाढत असेल ना, तर वेकेशन डिपार्टमेंट तरी चालते. ओके, दॅट इज ओके. ओके, त्याच्यानंतर जास्त काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे, इझी आहे, यामध्ये वाचून कळण्यासारखं आहे ते. आता त्याच्यानंतर बघू आपण 24 रूल जो आहे, जॉईनिंग टाईम व्हेन वेकेशन कंबाईंड विथ दी लीव. आता काय म्हणले, जॉईनिंग टाईम व्हेन वेकेशन कंबाईंड विथ दी लीव. इफ वेकेशन कंबाईंड विथ दी लीव, जॉईनिंग टाईम रेग्युलेटेड अंडर रूल 10 clause 2 sub clause A if total period is less than or equal to 180 days. सॉरी, हे मोर दॅन और इक्वल टू 180 डेज आहे यामध्ये. लेस दॅन और इक्वल टूच आहे यामध्ये, सॉरी लेस दॅन और इक्वल टू. ओके, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. जर गव्हर्मेंट सर्वंटने वेकेशन प्लस लीव एकत्र घेतले असेल, म्हणजे वेकेशन प्लस लीव, वेकेशन आणि लीव घेतात एक जण, वेकेशन प्लस लीव. वेकेशन काय आहे, 20 दिवसाची वेकेशन आहे, त्याच्या पुढं 10 दिवस लीव करून त्यांनी काय केले, अब्रॉडला फिरायला गेले, असं घेतात. ओके, तर त्यामध्ये जे टोटल आहे ह्यामध्ये लेस दॅन इक्वल टू 180 डेज असेल, काय म्हणले मी, लेस दॅन ऑर इक्वल टू 180 डेज असेल, तर जॉईनिंग टाईम रूल 10 क्लॉज 2A प्रमाणे इथं मिळणार आहे. यामध्ये वेकेशन प्लस लीव जे आहे ह्यामध्ये 10 लेस दॅन ऑर इक्वल टू 180 डेज असेल, तर जॉईनिंग टाईम जो आहे 10-2A प्रमाणे अप्लाय होणार आहे. ओके, ऑलरेडी मी 10-2A शिकवलेली आहे, यामध्ये परत सांगणार नाही. ओके, तर चला पुढे जाऊयात. एक्सटेन्शन वेन चार्ज कन्सिस्ट ऑफ, चार्ज काय कन्सिस्ट करते, मल्टिपल स्टोअर्स, स्कॅटर्ड ऑफिसेस. आता बघू काय याचं मीनिंग काय आहे. Extension van consists of multiple stores or scattered offices. If the charge consists of several stores or scattered works, time required for the completing transfer of charge may extend joining time. ओके, तर ह्यामध्ये काय म्हणले की हे रूल जे आहे ह्यामध्ये जर गव्हर्मेंट सर्वंटचा चार्जमध्ये खूप सारे स्टोअर्स, ऑफिसेस, वर्क्स असतील
आणि ट्रान्सफरच्या वेळेस सगळा चार्ज हँडओव्हर करायला जास्त टाईम लागत असेल तर जॉईनिंग टाईम एक्सटेंड होऊ शकतो. एवढंच बस, एवढंच मिनिंग आहे यामध्ये. एक्स्ट्रा जॉईनिंग टाईम आर अलाउड टू प्रॉपरली हँडओव्हर दी मल्टिपल रिस्पॉन्सिबिलिटीज. जर गव्हर्मेंट सर्वंटच्या हाती भरपूर खूप सारे मल्टिपल रिस्पॉन्सिबिलिटीज असतील तर त्याला जास्त वेळ लागणार ना, तर त्याच्यासाठी टाईम एक्सटेंड करून दिला जाऊ शकतो. जसं की आपण रूल 15 बघितले की रूल 15मध्ये जॉईनिंग टाईम मॅक्स दिले. जे मेन रूल्स आहेत, रूल 10, रूल 15 असे लक्षात ठेवा. तर मॅक्स रूल दिलेला आहे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघू. ह्यात जास्त एक्सप्लेन नाही आहे, काही छोटंसंच आहे, काय नाही आहे लक्षात ठेवायचं. जास्त मल्टिपल असतील जास्त टाईम लागणार आहे, तेवढंच आहे. आता त्याच्यानंतर काय म्हटले, मेंटेनन्स सर्व्हेयर्स स्पेशल केसेस. आता ह्यामध्ये सर्व्हेयर्स, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सर्व्हेयर्स ते आधी बघूया. सर्व्हेयर्स इन स्पेशल केसेस म्हणजे काय, ह्यामध्ये काय म्हणले की सर्व्हेयर्स म्हणजे काय असतं, जो व्यक्ती मॅप, मेजरमेंट, इन्स्पेक्शन, चेकिंग करतो ना, लँड, बिल्डिंग, रोड, त्याला आपण सर्व्हेयर्स म्हणजे जे सर्वे करतात ना, सर्वे वगैरे करतात ना, येतात की घरी वगैरे सर्वे करायला, त्यांना म्हणतात. ओके, तर आता मेन रूल बघू आपण काय म्हणतात. मेंटेनन्स सर्व्हेयर्स ऑफ द लँड रेकॉर्ड्स, डेप्ट इन चार्ज ऑफ दी less than one city survey office headquarter at one place get concession under subrule 1. आता ह्यामध्ये काय म्हटलंय, बेसिकली काय म्हणलं, एवढं सर्व्हेअर मॅनेजिंग आहे, मल्टिपल ऑफिसर्स एंटायटल टू एक्सटेंडिंग जॉईनिंग टाईम ह्यामध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे. ह्यामध्ये काय म्हणलं, ओके, मोर दॅन येते, यामध्ये मोर दॅन येणार आहे. ओके, तर ह्यामध्ये ह्या रूलमध्ये काय सांगितलं, जर मेंटेनन्स सर्व्हेयर्स लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटचा एम्प्लॉई याचा चार्ज एक सिटी सर्वेपेक्षा जास्त म्हणजे मोर दॅन असेल, म्हणजे तो एकाच ठिकाणी नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी तो काय करत आहे, सर्वे करत असेल, तर त्यावेळेला कन्सेशन अंडर सबरूल 1 इथं त्याला काय असणार आहे, वेगळं म्हणजे जे एक्सटेंडेड जॉईनिंग टाईम त्याला वरतीच जे बघितलं ह्यामध्ये तेच एक्सटेंडेड जॉईनिंग टाईम इथं मिळू शकतो, एवढं सांगितलेलं आहे. आता आपण रूल 26 बघूया. ह्यामध्ये रूल 26, एक्सटेन्शन ऑफ जॉईनिंग टाईम बाय गव्हर्नमेंट मे एक्सटेंड जॉईनिंग टाईम ॲडमिसिबल अंडर दिस रूल्स इन एनी केस. गव्हर्नमेंटला वाटलं तर गव्हर्नमेंट इथं काय करू शकतो, देऊ शकतो. इझी आहे ना, खूप इझी आहे, ह्यात काय डोकं लावायचं काम नाही आहे. रूल 26 झाला. 27, circumstances for competent authority to extend. Competent authority may grant longer joining time than normal maximum 30 days. Normal max 30 days under condition it considers fit. First, ordinary travel impossible or the journey took longer despite diligence. B point, extension needed for the public convenience or to save public money for unnecessary formal transfer. C point, rules operate harshly, example misdemeanor or the sickness during the journey. आता ह्याचा एक आणि एक पॉईंट आपण बघणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिला आपण बघूया की कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजे काय. कॉम्पिटंट ऑथॉरिटी जो ऑफिसरला पॉवर आहे की डिसिजन घ्यायची पॉवर आहे त्याला आपण कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणतो. आता ह्यामध्ये नॉर्मल मिनिंग बघू. नॉर्मली जॉईनिंग टाईम मॅक्झिमम 30 डेज आपण बघितले रूल 15मध्ये. ओके, पण स्पेशल सिच्युएशनमध्ये कॉम्पिटंट ऑथॉरिटी 30 डेजपेक्षा जास्त जॉईनिंग टाईम देऊ शकतो. पहिली कंडिशन बघू आपण ह्यामध्ये. पहिली कंडिशन ह्यामध्ये काय म्हणलं आहे, जर नॉर्मल ट्रॅव्हल करणे पॉसिबल नाही किंवा जर्नी टाईम लांब आहे, तर जरी एम्प्लॉईने फुल एफर्ट घेतला तरी पण तो तिथं पोचू शकत नाही, तर त्यावेळेस त्याला मॅक्झिमम 30 डेजपेक्षा जास्त जॉईनिंग टाईम अलाउड केलं जाऊ शकते. रूल 15मध्ये आपण बघितले मॅक्स जे जनरल रूल आहे यामध्ये 30 दिवस दिलेला आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त देऊ शकते ह्या कंडिशनमध्ये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, ह्यामध्ये नेक्स्ट काय आहे. ओके, नेक्स्ट एक्सटेन्शन निडेड फॉर दी पब्लिक कन्व्हिनियन्स, सेव्ह पब्लिक मनी अँड अननेसेसरी फॉर्मल ट्रान्सफर. आता ह्यामध्ये बी पॉईंटमध्ये गव्हर्नमेंट म्हणजे जर एक्सटेन्शन देण्याने गव्हर्नमेंटला फायदा होईल, पब्लिक मनी वेस्ट होणार नाही, अननेसेसरी ट्रान्सफर अवॉइड होईल, तर जॉईनिंग टाईम एक्सटेंड होऊ शकते. फॉर एक्झाम्पल ऑफिसरला लगेचच जॉईन करायला सांगितलं पण थोड्या दिवसात दुसरा ऑर्डर येणार होता, तर एक्स्ट्रा जॉईनिंग टाईम दिला जाऊ शकतो यामध्ये. ओके, त्याच्यानंतर थर्ड पॉईंट सांगितले ह्यामध्ये
काय सांगितलंय, रूल्स ऑपरेट हार्शली. आता ह्यामध्ये काय म्हणले की सिकनेस ड्युरिंग जर्नी, हा सिकनेस ड्युरिंग जर्नी पण होऊ शकते ह्यामध्ये. त्यामध्ये रूल्स हार्शली ऑपरेट होत असतील किंवा सिकनेस झाला असेल त्यावेळेला पण जॉईनिंग टाईम एक्सटेंड होऊ शकते. इझी आहे, खूप इझी आहे. त्याच्यानंतर 28मध्ये काय सांगितलं आहे, 28 बघू आपण आता. Rule 28, joining time not admissible at own request. If the transfer at own request, no joining time, competent authority may grant leave for the period from the old charge handover to new post if requested. आता यामध्ये काय म्हणले की हे टोटली डिस्क्रिशन कॉम्पिटंट अथॉरिटीकडे दिले. तुमचा रिक्वेस्ट आहे म्हणून ह्यामध्ये नाही. जर गव्हर्नमेंटला वाटलं तर गव्हर्नमेंट ह्यामध्ये काय करणार आहे, गव्हर्नमेंट मीन्स कॉम्पिटंट अथॉरिटी जी आहे ह्यामध्ये काय असणार आहे, रिक्वेस्टवर होणार नाही आहे. ह्यामध्ये जर गव्हर्नमेंट सर्वंटचा ट्रान्सफर त्याच्या ओन रिक्वेस्टवर झाला असेल, ट्रान्सफर ॲट ओन रिक्वेस्ट म्हणजे काय म्हणले की ट्रान्सफर ॲट स्वतःच्या रिक्वेस्टवर झाले, मला इथं नको, मला पुण्याला नको, मला मुंबईला द्या, असं मी स्वतःहून रिक्वेस्ट करून घेतली असेल तर त्यावेळेला जो जॉईनिंग टाईम दिले ते चुपचापपणे ऐकायचं आणि तिथं जायचं आहे. त्यावेळेस जॉईनिंग टाईम मिळणार नाही आहे. ओके, स्वतःच्या वतीने तुम्ही ट्रान्सफर जर घेतला असेल तर नो जॉईनिंग टाईम. ओके, जेवढं दिल तेवढं घ्यायचं. ओव्हरस्टेईंग. आता ओव्हरस्टेईंग म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ओव्हरस्टेईंग. आता ओव्हरस्टेईंग म्हणजे काय, आपण करतो ना की कॉलेजला शाळेला 2 दिवस सुट्टी असेल तर पुढं कंटिन्यू करून 4-5 दिवस सुट्टी घेतो, त्याला म्हणतात ओव्हरस्टेईंग. म्हणजे अलाउड टाईमपेक्षा जास्त दिवस थांबणे ह्याला ओव्हरस्टेईंग म्हणतात. आता गव्हर्नमेंट सर्वंट नॉट रिपोर्टिंग विदिन द जॉईनिंग टाईम. एक तर तो जॉईनिंग टाईमला रिपोर्ट केला नाही. दुसरी गोष्ट, नो पे ऑर लिव्ह सॅलरी त्याला मिळणार नाही आफ्टर जॉईनिंग टाईम संपल्यानंतर. विलफुली जर अब्सेन्स राहत असेल आणि ट्रीटेड ॲज, ते काय ट्रीट केलं जाणार आहे, मिसबिहेवियर आहे असं ट्रीटेड केलं जाणार आहे. रूल 27 ऑफ ह्यामध्ये महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ दी सर्व्हिस रूल्स 1981, जर हे तुम्हाला बघायचे असतील लेक्चर तर ऑलरेडी आपण ह्याच्यावर लेक्चर कव्हर केलेले आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. ओके, ओव्हरस्टेईंग आहे यामध्ये. त्याच्यानंतर रूल 30मध्ये काय सांगितलं आहे, पे ड्युरिंग दी जॉईनिंग टाईम. आता पे ड्युरिंग दी जॉईनिंग टाईम 30मध्ये काय सांगितलं आहे ते आपण बघू. Pay during joining time. Government servant on joining time is on duty and entitled to pay as follows. First, Rule 10 subclause 1, joining time is equals to pay is equals to old post pay. B point, Rule 10 subrule 2, joining time is equals to pay is equals to leave salary as if on the earned leave. Proviso first, no joining time pay unless the transfer is in public interest. Proviso second, no joining time pay for those without permanent post appointed via competitive exam interview open to all. आता ह्याचं मीनिंग काय, इझी आहे, खूप सिम्पल आहे, फक्त जरा प्रोव्हिजन मोठा दिलेला आहे एवढंच. ओके, तर सगळ्यात पहिला मेन आपण जो जनरल रूल काय आहे हा समजून घेऊ आपण. ओके, बघा काय म्हणले की जॉईनिंग टाईममध्ये गव्हर्नमेंट सर्वंट ऑन ड्युटी समजला जातो. जॉईनिंग टाईम जो आहे तो ऑन ड्युटी समजला जातो आणि त्याला पे मिळतो ह्या जॉईनिंग टाईमचा. ओके, पण पे कसा मिळणार ते रूल 10वर डिपेंड आहे. पे कसा मिळणार ते कशावर डिपेंड आहे, रूल 10वर डिपेंड आहे. ओके, जॉईनिंग टाईम इज इक्वल्स टू पे ऑफ ओल्ड पोस्ट जो आहे, पहिला जो रूल आहे सब रूल 1मध्ये सांगितले. आता जॉईनिंग टाईम काय असणार आहे, जॉईनिंग टाईम इज इक्वल्स टू पे ऑफ ओल्ड पोस्ट. म्हणजे जॉईनिंग टाईम ओल्ड पोस्टवर जेव्हा होता तो पे त्याला मिळणार आहे ह्यामध्ये. म्हणजे एम्प्लॉईला जॉईनिंग टाईममध्ये त्याच्या ओल्ड पोस्टची जी आहे, म्हणजे 10 दिवस त्याला जॉईनिंग टाईम दिला असेल तर 10 दिवसाचा जो पे आहे ते ओल्ड पोस्टप्रमाणे त्याला मिळणार आहे. ओके, बी पॉईंटमध्ये काय सांगितले, काय सांगितले, जॉईनिंग टाईम इज इक्वल्स टू लिव्ह सॅलरी. काही केसेसमध्ये जॉईनिंग टाईमला फुल पे नाही तर लिव्ह सॅलरी फक्त मिळतो. ह्यामध्ये काही फुल पे मिळणार नाही, ह्यामध्ये फक्त लिव्ह सॅलरी. म्हणजे लिव्ह सॅलरी म्हणजे लिव्हवर असताना जो पे मिळतो तेवढा मिळणार, म्हणजे लिव्ह सॅलरी. पहिल्या कंडिशनमध्ये काय मिळणार, जेवढा ओल्ड पोस्टवर आहे तेवढा. लिव्ह सॅलरीला वेगळी असते, मग जॉईनिंग टाईमला किती मिळणार, लिव्ह सॅलरी जेवढी असते तेवढं अर्न इफ ऑन अर्न लिव्ह जे तेवढं मिळणार आहे. आता प्रोव्हिजो काय सांगितले, कंडिशन पब्लिक, ह्यामध्ये ट्रान्सफर मस्ट बी इन पब्लिक इंटरेस्टमध्ये असायला पाहिजे. जॉईनिंग टाईम पे मिळणार जर ट्रान्सफर पब्लिक इंटरेस्टमध्ये असेल तरच मिळणार. आता त्याच्यानंतर सेकंड प्रोव्हिजोमध्ये काय सांगितलं आहे,
सेकंड प्रोव्हिजोमध्ये ह्यामध्ये काय म्हटलं आहे की जॉईनिंग टाईम, नो जॉईनिंग टाईम पे, इम्पॉर्टंट आहे हे खूप, जॉईनिंग टाईम पे मिळणार नाही जर ट्रान्सफर स्वतःच्या रिक्वेस्टवर झाली असेल. सेकंड, परमनंट पोस्ट नाही आहे, टेम्पररी आहे. ओपन टू कॉम्पिटेटिव्ह एक्झामने न्यू जॉब मिळाले असेल तर त्यावेळेला जॉईनिंग टाईम पे तुम्हाला मिळणार नाही आहे. ह्यामध्ये नवीन जॉईनिंग टाईम असेल, हे ट्रान्सफर ओल्ड पोस्ट टू नवीन पोस्टला तुम्हाला जॉईनिंग टाईमसाठी आहे. त्याच्यानंतर आपण बघूया रूल 31. ओके, Rule 31, joining time while joining a post under the another government. When a government servant under the Maharashtra government is transferred to another government, joining time for the journey to new post return shall be rules made by that government. आता ह्यामध्ये सिम्पल एवढं म्हटलं आहे की जॉईनिंग टाईम फॉर दी इंटर गव्हर्मेंट ट्रान्सफर ॲज पर दी रूल्स रिसिविंग दी गव्हर्मेंट नॉट महाराष्ट्र. जो रिसिविंग गव्हर्मेंट आहे ना त्याच्याप्रमाणे, आता सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये गेला असेल तर सेंट्रल गव्हर्मेंट, कर्नाटका गव्हर्मेंटमध्ये गेला असेल तर कर्नाटका गव्हर्मेंटप्रमाणे होणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट रूल बघूयात आपण ह्यामध्ये. ऑडिट ऑफिसर टू मूव्ह HOD फॉर द रिपोर्ट ऑन द कन्सेशन अंडर रूल 27. Audit officer shall request HOD to report to government any concession under Rule 27 that seems contrary to spirit of the rule. HOD cannot overrule audit officers without referring to government. आता ह्यामध्ये काय म्हणले, बेसिक एवढंच आहे की तुम्ही कोणतं तरी कन्सेशन जर रूल 27मध्ये जर दिला असेल, रूल 27मध्ये, तर त्यावेळेला ऑडिट ऑफिसरला तुम्हाला इन्फॉर्म करायचं आहे. कन्सेशन दिला असेल, स्पेशल रिलॅक्सेशन दिला असेल, ऑडिट ऑफिसरला डाऊट आला की हे रूल्स म्हणजे रूलचा स्पिरिट अपोजिट आहे ह्या रूलनुसार, तर ऑडिट ऑफिसर रिपोर्ट मागवू शकतो आणि जे ऑडिट ऑफिसरचं रिपोर्ट आहे ते फायनल असणार आहे, डिसिजन फायनल असणार आहे. कोणीही त्यामध्ये त्यांना अपोज करू शकत नाही. ओके, आय होप तुम्हाला हे सगळे प्रोव्हिजन्स जे आहेत समजले असणार 32 पर्यंत. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये 33 पासून. टिल देन कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. थँक्यू, बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. फीडबॅक द्या कमेंट सेक्शनमध्ये. काही प्रॉब्लेम असेल, डाऊट असेल, कमेंट सेक्शनमध्ये प्लीज कमेंट करा. ओके, थँक्यू, बाय बाय.